Welcome to the YouTube channel of Sri Nansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn the next topic, that is the mole. Mole concept काय आहे हे बघण्या अगोदर आपण त्याआधी दिलेल्या जी ट्राय दिस ऍक्टिव्हिटी आहे ती बघूया. तर तिथे तुम्हाला सांगितलंय you have to weigh a single grain of tur dal, then masoor dal and chana dal on a balancer. What was your experience? तुम्हाला एक ग्रेन घ्यायचे, तूर डाळ असेल, चणा डाळ असेल आणि मूग डाळ असेल. तर यांचं तुम्हाला मसूर डाळ आहे, तर मसूर डाळ ह्या सर्व डाळींचं तुम्हाला काय करायचं, एक ग्रेन घ्यायचे आणि त्याचं तुम्हाला वेट मेजर करायचं आहे. तर तुम्हाला ते मेजरमेंट करताना खूप कमी असं मेजरमेंट येईल त्याचं, किंवा काही वेळेस ते येणार पण नाही, बरोबर. पण एकदम जर चांगल्या प्रकारचं जर तुमचा बॅलन्स जर असेल, चांगल्या प्रकारचं जर तुमचा काटा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं वजन ही येईलच ग्रॅममध्ये एकदम कमी. देन तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू वेग 10 ग्रॅम ऑफ तूर डाळ, मसूर डाळ अँड चना डाळ. आता आपण काय केलं, या अगोदर काय केलं की एक डाळीचं जे एक ग्रेन होतं, बरोबर, म्हणजे त्या तीनही डाळ्यांमधल्या एक ग्रेनचं वजन केलं तर ते काहीतरी ग्रॅममध्ये येणार. आता काय करायचं, प्रत्येक डाळीचं 10 ग्रॅम घ्यायचे. आता 10 ग्रॅम घेतले की त्यामध्ये प्रत्येक डाळीचे किती ग्रेन येतात ते काउंट करायचं. या म्हणजे काय केलं आपण, तर एका ग्रेनचं वजन काढलं पहिल्या ह्याच्यामध्ये, नंतर काय केलं की 10 ग्रॅम्स घेतले सगळ्या डाळी, तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल किंवा चणा डाळ असेल. मग यामध्ये 10 ग्रॅम मध्ये किती ग्रेन्स येतात प्रत्येक, म्हणजे तूर डाळ जेवढे तूर डाळीचे दाणे आले तेवढेच मसूर डाळचे दाणे येणार का, किंवा तेवढे चणा डाळचे येणार का, नाही. तर त्यांचे सगळ्यांचे डाळीचे जे दाणे असतील ते काय असतील, तर ते वेगवेगळे येतील, बरोबर. ते आपण काउंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते एक पिक्चर लाईन ड्रॉ करायला लावली आणि त्यामध्ये ती चिकटवायची. तर लक्षात येतं की आपल्याला किती ग्रेन्स लागले, म्हणजे आपण काउंटही करू शकतो आणि आपण ते चिकटवू शकतो. तिथे जर तुम्ही चिकटवलं तर तुम्हाला लक्षात येईल की लाईन स्केच करताना कोणाचे सगळ्यात जास्त, ज्याचे ग्रेन्स जास्त होते त्याची लाईन सगळ्यात पुढे जाणार, ज्याचे ग्रेन्स कमी त्याची लाईन कमी. म्हणजे 10 ग्रॅम मध्ये इथे आपल्याला काय करायचंय, सो व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ अबाउट द वेट्स ऑफ द इक्वल नंबर ऑफ इट्स दाल ग्रेन्स and the number of its dal grains is equal weights of different dals. म्हणजे इथे तुम्हाला हे लक्षात येतं की जेव्हा आपण इक्वल नंबर ऑफ जेव्हा जे दाल घेतले आहे तर त्यांचं जे वेट आहे इक्वल नंबर जर घेतले, म्हणजे एक घेतलं सिंगल, तर त्यांचं जे वेट होतं सगळ्यांचं सारखं आलं का, नाही, बरोबर. सगळ्यांचं सारखं आलं नाही, ते वेगवेगळं आलं. आणि आपण इक्वल वेटचं डाळ घेतलं, म्हणजे 10 ग्रॅम्स इक्वल वेट असलेल्या डाळ घेतल्या आणि त्याच्यामध्ये असलेले त्यांचे जे ग्रेन्स असतील तर ते ग्रेन सेम आले का, नाही, बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते की कोणताही जे सबस्टन्स आहे समजा, त्या सबस्टन्सचे वेट, सगळ्यांचं वेट आपण सारखं घेतलं तरीही त्याच्यामध्ये असलेले मॉलिक्युल्स जे आहेत ते सारखे असतीलच असं नाही, ते वेगवेगळे असू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला इथे क्वेश्चन विचारलेला आहे की इट इज अ पॉसिबल टू वे ऑन अ वन मॉलिक्यूल युजिंग अ वेइंग बॅलन्स. एक मॉलिक्यूल तुम्हाला वेइंग बॅलन्स मध्ये मेजर करता येईल का, इट इज नॉट पॉसिबल. आपल्याला ते पॉसिबल नाही आहे, ते आपण मेजर करू शकत नाही, बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल इन मास. त्याचं मास वेट मध्ये तो खूप स्मॉल असेल. देन विल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी द सेम इन द इक्वल वेट ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. वेगवेगळे सबस्टन्सेस मी घेतले आणि वेगवेगळे सबस्टन्सेसचा जर मी नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर बघितले तर ते सेम असतील का, नाही. वेट जर वेगवेगळं आहे, म्हणजे त्यांचे वेट जरी तुम्ही सेम घेतलं तरीही त्यांचं जे आपण म्हणू शकतो की मॉलिक्युल्स त्यामध्ये असलेले ते सेम राहणार नाही, बरोबर आहे. सिमिलरली इफ वी वॉन्ट टू इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, म्हणजे इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे घ्यायचे असेल, विल इट वर्क टू टेक अ इक्वल वेट्स दोज सबस्टन्सेस. म्हणजे मला वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजे, मग सेम त्यांचं वेट सेम असं असेल का, नाही. सो इट इज नॉट वर्क टू टेक अ इक्वल वेट बिकॉज दे आर डिफरंट इन अ वेट. त्यांचं मास वेगवेगळं आहे आणि म्हणून ही कन्सेप्ट आपल्याला शिकण्यासाठी दॅट इज वाय वी हॅव टू लर्न द मोल कन्सेप्ट. आणि म्हणून आपल्याकडे काय आली, मोल कन्सेप्ट आली. म्हणजे एलिमेंट्स जे असतात दॅट आर इन द कंपाऊंड्स दॅट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन, म्हणजे जे वे द एलिमेंट्स अँड द कंपाऊंड्स आर टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा ते भाग घेतात, देअर अमाऊंट्स ऑफ द मॉलिक्युल्स अँड द ॲटम्स जे आहेत, म्हणजे त्यांचे अमाऊंट्स ऑफ मॉलिक्युल्स आणि ॲटम्स आपण किती घेतलेले आहेत, बरोबर आहे, हे तिथे नेसेसरी आहे. ते देअर नंबर्स इज नॉट नेसेसरी, म्हणजे त्यांचा जो नंबर आहे ते ॲटम्स आणि मॉलिक्युल्सचे तिथे ते गरजेचं आहे आपल्याला की ते 9 असणं आपल्याला माहिती पाहिजे. केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्ही किती ॲटम्स आणि मॉलिक्युल्स घेतले, केमिकल रिॲक्शन होताना वेगवेगळे सबस्टन्सेस बरोबर आपण रिॲक्शन करतो.
मग जेव्हा ह्या वेगवेगळे सबस्टन्सेस घेतोय तर एका सबस्टन्स दुसरा सबस्टन्स यांचे आपण किती ॲटम्स घेतले, किती मॉलिक्युल्स घेतले, हे नंबर लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. सो व्हाईल कॅरिंग आउट द केमिकल रिएक्शन इट इज कन्व्हिनियंट टू measure out the quantities that can be handled instead of their numbers. म्हणजे तुम्ही त्याची क्वांटिटी जी आहे ती हँडल करू शकता. नंबर एवढे सगळे नंबर आहे ते तुम्ही हँडल नाही करू शकत. मग क्वांटिटी हँडल करायची आहे म्हणून इथे मोल कन्सेप्ट आली. आणि म्हणून जे आहे त्या पर्पजसाठी आपल्याला मोल ही कन्सेप्ट शिकायची आहे. मग मोल ही कन्सेप्ट काय आहे तर अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स. मोल काय असतं, इट इज अ क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स हुज मास इन ग्रॅम. त्याचं जे मास असतं इन ग्रॅम्स इट इज इक्वल इन अ मॅग्निट्यूड टू द इट्स अ मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन. हे दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे कुठलाही क्वांटिटी कुठलाही सबस्टन्स असो, वन मोल इज दॅट. त्याचा वन मोल म्हणजे काय असतो, कोणताही सबस्टन्स असेल त्याचा वन मोल म्हणजे काय, अ क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स हुज मास इन ग्रॅम. म्हणजे त्याचा मास इन ग्रॅम असेल इज इक्वल इन अ मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन अ डाल्टन. म्हणजेच काय की एखादा सबस्टन्स जो आहे त्याचा वन मोल म्हणजे काय तर त्याचं मास जे ग्रॅम मध्ये असतं इन इक्वल टू द मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास. त्याच्या मॉलिक्युलर मास इतकं सबस्टन्स जो आहे तेवढा ग्रॅम मध्ये जर घेतला तर तो वन मोल असतो. सो दिस इज द वन मोल क्वांटिटी. आणि म्हणून आपण वन मोल ऑफ द कंपाऊंड इज म्हणजे वन मोल आपण काय म्हणू शकतो, अ वन मोल इज अ कंपाऊंड is a mass of that substance in a gram equal in a magnitude to its molecular mass. म्हणजे त्या सबस्टन्सचं जे मास आहे ते ग्रॅम मध्ये जर असेल तर ते कशा इतकं असतं, त्याच्या मॉलिक्युलर मास इतकं असतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं त्याचं युनिट आहे मोल. आपण जर बघितलं वॉटर H2O, हे H2O चं मॉलिक्युलर मास आहे. मॉलिक्युलर मास आपण काल बघितलंय, याबद्दल बघितलंय, दॅट इज 18 ग्रॅम इतका आहे. बरोबर. 18 युनिट डाल्टन युनिट मध्ये. कारण आपण इथे म्हटलं की सबस्टन्सेसचं मॉलिक्युलर मास डाल्टन मध्ये असतं. हे काल या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. सो 18 यू म्हणजे डाल्टन मध्ये आहे. हे जे आहे ते इक्वल टू कशा असतं, वन मोल ऑफ द सबस्टन्स आहे. म्हणजे 18 युनिट जो डाल्टन आहे, डाल्टन युनिट मध्ये असलेला H2O चा मॉलिक्युलर मास आहे 18 यू. सो 18 ग्रॅम जर त्याचं मास घेतलं तर ते म्हणजेच काय असतं, वन मोल ऑफ वॉटर. बरोबर. म्हणजेच त्याच्या मॉलिक्युलर मास इतकं ग्रॅम मध्ये असलेलं त्याचं जे वजन आहे ते म्हणजेच त्याचं काय असतो, वन मोल ऑफ दॅट सबस्टन्स असतो. वॉटर असेल किंवा अदर काय. ऑक्सिजन जर घेतला मी O2 तर O2 चं 32 यू हा त्याचा मॉलिक्युलर मास आहे. बरोबर. सो त्याचा 32 ग्रॅम म्हणजेच काय त्याचं वन मोल ऑफ काय झाला, ऑक्सिजन असेल. ओके. सो दिस इज द एक्झाम्पल. फ्रॉम दॅट वी कॅन सी व्हॉट इज द वन मोल. वन मोल ऑफ द सबस्टन्स. वन मोल ऑफ वॉटर म्हणजे काय तर त्याचं मॉलिक्युलर मास जितका आहे तितकंच त्याचा काय असतो, वन मोल असतो. वन मोल ऑफ ऑक्सिजन जितका तितकाच ग्रॅम मध्ये त्याचा काय असतो, वन मोल ऑफ ऑक्सिजन असणार आहे. ओके. सो वी कॅन सी हियर दॅट द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स, दिस इज अ फॉर्म्युला दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस फॉर फाइंडिंग आउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स. नंबर ऑफ मोल्स सबस्टन्स चे फाइंड आउट करायचे असेल तर हे इम्पॉर्टंट आहे. So the number of moles of the substance is equal to the mass of the substance in gram divided by molecular mass of that substance. Okay. म्हणजे एखादा वन मोल ऑफ सबस्टन्स जो आहे तो जर मला फाइंड आउट करायचा असेल की एखाद्या जो केमिकल कॉम्बिनेशन आपण घेतलं तर त्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे तर ते मला फाइंड आउट करायचं असेल तर वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला दॅट द मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम. त्या सबस्टन्सचं मास इन ग्रॅम घेतलं डिवाइड बाय त्याचं काय घेणार, मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स विच इज इक्वल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स. दिस इज द फॉर्म्युला दॅट गिव अस अ नंबर ऑफ मोल्स इन दॅट सबस्टन्स. देन वी हॅव टू सी आवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज ॲव्होगाड्रोस नंबर. सो ॲव्होगाड्रोस नंबर जो आहे, ॲव्होगाड्रोस नंबर जेव्हा आपण बघितलं की इथे मॉलिक्यूल जे आहे हे मॉलिक्यूल आपण काउंट करतोय म्हणजे नंबर ऑफ मोल्स आपण काउंट करतोय की एखाद्या सबस्टन्स मध्ये केमिकल कॉम्बिनेशन होताना सबस्टन्सेसचे किती नंबर ऑफ मोल्स आले तसं आपण तिथे मॉलिक्यूल सुद्धा फाइंड आउट करू शकतो. म्हणजे नंबर ऑफ मोल त्या सबस्टन्सेसचे जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. म्हणजे एखाद्या वन मोल सबस्टन्स जर घेतला म्हणजे वन मोल ऑफ वॉटर मध्ये किती किती ग्रॅम आहे, 18 ग्रॅम ऑफ 18 ग्रॅम त्याचं मास आहे. बरोबर. वन मोल ऑफ वॉटर म्हणजे किती, 18 ग्रॅम. बरोबर. मग 18 ग्रॅम मध्ये मॉलिक्युल्स किती तर ते कॉन्स्टंट राहतात.
म्हणजे वॉटरचा 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम आहे, ऑक्सिजनचा 1 मोल म्हणजे 32 ग्रॅम आहे. असं प्रत्येक सबस्टन्सचा 1 मोल हा वेगवेगळा असतो, पण हा 1 मोल सबस्टन्समध्ये असणारे मॉलिक्यूल हे कॉन्स्टंट राहतात. म्हणजे तुम्ही कोणताही सबस्टन्स घ्या, मी वॉटर घेतला, हायड्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, कोणताही मॉलिक्यूल घेतला, कोणताही कंपाऊंड घेतलं, या कंपाऊंडमध्ये असलेले किंवा याचं जर आपण फाइंड आउट केलेले मॉलिक्यूल्स किती आहे 1 मोल मध्ये, तर ते काय असतात, कॉन्स्टंट राहतात. अँड दॅट कॉन्स्टंट नंबर इज कॉल्ड ॲज अ ॲव्होगाड्रोस नंबर. आणि म्हणून ते कॉन्स्टंट नंबरलाच आपण काय म्हणतो, वी कॉल्ड इट ॲज अ ॲव्होगाड्रोस नंबर. ॲव्होगाड्रो नावाचा सायंटिस्ट होता आणि त्या सायंटिस्टने याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती वर्क केलं आणि म्हणून त्या असं म्हटलं जातं की तो दॅट नंबर इज ॲव्होगाड्रोस नंबर. म्हणजे कोणताही तुम्ही 1 मोल जर सबस्टन्स घेतला तर त्या कोणत्याही सबस्टन्सच्या 1 मोलमध्ये मॉलिक्यूल काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. सो ॲव्होगाड्रो नंबर इतके ते असतात. पण लॅटर ऑन काय झालं की ॲव्होगाड्रो नंबर सुरुवातीला माहीत नव्हता. फक्त एवढं माहिती होतं की हा ॲव्होगाड्रो नंबर आहे, म्हणजे काहीतरी मॉलिक्यूलचा नंबर आहे, तो नंबर कॉन्स्टंट राहतो. बरोबर. म्हणजे मी वॉटर मॉलिक्यूल घेतला, त्याचा जर 1 मोल घेतला तर त्याच्यामध्ये जेवढे मॉलिक्यूल्स असतील तेवढेच मॉलिक्यूल, मी जर ऑक्सिजन घेतला तर त्याच्या 32 ग्रॅममध्ये तेवढेच मॉलिक्यूल्स राहतात. हे कॉन्स्टंट नंबर माहीत होता, पण तो शोधला गेलेला नव्हता. लॅटर ऑन 20th सेंचुरीमध्ये तो शोधला गेला. अँड दॅट नंबर इज 6.022 into 10 raised to 23. Okay, that is why you can say that 1 mole of substance contain, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतील, 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्यूल्स. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचा जर मी 1 मोल जर घेतला तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल्स असतात, 6.022 into 10 raised to 23 एवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो जसं आपण म्हणू शकतो की आपल्याला माहिती आहे की डझनमध्ये किती असतात, 12 ह्या गोष्टी असतात. एक डझनमध्ये 12 असतात. बरोबर. सेंचुरीमध्ये 100 येतात. बरोबर. क्रॉसमध्ये 144 येतात. बरोबर की नाही. तसं 1 मोलमध्ये जे मॉलिक्यूल्स येतात ते सुद्धा कॉन्स्टंट राहतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आपण म्हटलं की केळी जे आहे ते 1 डझन दिले त्याच्यात 12च येणार. पेन 1 डझन द्या 12च येणार. पेन्सिल 1 डझन द्या 12च येणार. बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय, तसंच इथे 1 मोल जर सबस्टन्स असेल, कोणत्याही सबस्टन्स असू द्या, 1 मोल जर असेल तर त्याच्यामध्ये जे असलेले मॉलिक्यूल्स असतात ते कॉन्स्टंट राहतात. अँड दॅट इज 6.022 into 10 raised to 23. So this is the number of molecules or the Avogadro's number. Okay, let's take some example for the how we calculate the molecules. So example is that how many molecules are there in a 66 gram of CO2. So तुम्हाला असं क्वेश्चन दिलं जाईल आणि तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे की त्यामध्ये मॉलिक्यूल्स किती आहेत. तर इथे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करावे लागतील. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ गिवन CO2 that is N is equal to, काय आहे फॉर्म्युला, that is mass of the substance in gram. Okay, mass of substance in grams upon molecular mass of the substance. Okay, so we know that mass of the substance in gram is given here, that is 66 gram, and molecular mass of the substance, आता याचा सबस्टन्सचा मास दिलेला ग्रॅम मध्ये 66 आणि त्याचा मॉलिक्युलर मास ऑफ द CO2 ते किती आहे, we know that is 44 कसं आलंय, यावर आपण स्टडी केलेला आहे की मॉलिक्युलर मास हे मॉलिक्यूलचं कसं फाइंड आउट करायचं. तर we know that CO जो आहे या O2 ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास आहे 32 किंवा CO2. बरोबर. ह्या CO2 मध्ये C जो आहे या C चं मॉलिक्युलर मास आहे 12. ओके, सो 12 प्लस हा जो आहे ऑक्सिजन याचं 16 आहे. सो 2 into 16 म्हणजे किती झाला 32. बरोबर. सो 12 प्लस 32 विच इज इक्वल टू 44. या पद्धतीने आपण काय केलं त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करतोय. सो 66 अपॉन 44. सो वी गेट इथे आपण डिव्हिजन केले. सपोज इथे 2 ने डिवाइड केलं किंवा 11 ने डिव्हिजन जाते. सो 11 6 जा 66, 11 4 जा. ओके, सो 6 अपॉन 4 वी गेट 4 1 जा 4.
So 4 1s are 4 and 4 5s are 20. So number of mole in the given CO2 is 1.5. Now we have to find the molecule in the 66 gram. So we know that 1 mole of CO2 contains, त्याच्यामध्ये किती number of molecules असतील? So 1 mole of the CO2 contain the Avogadro number of molecules. So 6.022 into 10 raised to 23 molecules. Therefore 1.5 mole of CO2 contain, it is equal to 1.5 into 6.022 into 10 raised to 23 molecule. Okay, so let's multiply 6.022 into 1.5. 5 2s are 10, carry 1, 5 2s are 10, 11, 0s are 0, 1, so 5 6s are 30. Then 0 2 1s are 2, 2 1s are 2, 0 6 1s are 6. Add it, 0 3 3 0 9. 3 decimal point and 4. 4 decimal point 1 2 3 4. So it is 9.033. So it is 9.033 into 10 raised to 23 molecules. So 1.5 moles of CO2 contains 9.033 into 10 raised to 23 molecules. जी या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो की या ठिकाणी 66 ग्रॅम ऑफ CO2 मध्ये 9.033 into 10 raised to 23 molecules आहे. ओके, सिमिलरली जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला हाऊ मेनी molecules of water are there in a 36 gram of water, म्हणजे 36 gram of water मध्ये किती number of molecules आहे? So here we have 36 gram of water is given mass. Okay, so 36 gram metal, how many molecules are in 36 gram of water? Okay, so we know that water जो आहे त्याचा molecular mass असतो 18 gram. Okay, मग इथे तुम्ही काय करणार अगोदर number of moles. So number of moles is mass of the substance in gram. Mass of the substance in gram is 36 upon its molecular mass. Molecular mass is 18. So number of mole is equal to 2. Number of mole किती आले? 2. Now we have to find out the molecules. Okay, so 1 mole of water contains 6.022 into 10 raised to 23 molecule. Therefore 2 mole of water contains 2 into 6.022 into 10 raised to 23. So which is equal to 2 4 2s are 4, 2 2s are 4, 0.62s are 12. So it is 12.044 into 10 raised to 23 molecules are there in the 36 gram of water. So या पद्धतीने तुम्हाला इथे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. Similarly, you find out the different number of molecules in the different molecules. म्हणजे वेगवेगळ्या सबस्टन्सेस साठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे तुम्हाला गरजेचं असतं की तुम्ही त्या सबस्टन्सचा मॉलिक्युलर मास फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि तुम्हाला तिथे मग फॉर्म्युला जर नसेल you can find out the number of molecules. So you have to always remember in the related to the mole that the number of molecules in a given quantity of substance is determined by its molecular mass. म्हणजे number of molecules जे आहे एखाद्या क्वांटिटी ऑफ सबस्टन्स मध्ये एखाद्या गिवन क्वांटिटी ऑफ सबस्टन्स मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे हे आपण नेहमी कशावर डिटरमाइन करू शकतो बाय इट्स मॉलिक्युलर मास. ओके, देन सेकंड इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल इन इक्वल मासेस ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहे इक्वल मासेस जरी असले डिफरंट सबस्टन्सेसचे तरीही ते कसे असतात त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे असतात डिफरंट असतात. म्हणजे इक्वल मासेस जरी घेतले आपण डिफरंट सबस्टन्सेसचे तरीही त्यांचे जे डिफरंट सबस्टन्सेसचे जे मासेस आहे मॉलिक्युल्स आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ते कसे राहतात डिफरंट राहतात. And third one is 1 mole quantities of the different substances have different masses measured in the grams. आणि 1 mole of the quantities असेल कोणत्याही सबस्टन्सेसची डिफरंट सबस्टन्सेसची have different masses आणि different masses असेल
दॅट ऑलवेज मेजर इन द ग्रॅम्स. ती नेहमी कशामध्ये मेजर केली जाते? ग्रॅममध्ये मेजर केली जाते. सो यू हॅव टू ऑलवेज रिमेंबर दिस थिंग्स इन रिलेटेड विथ द नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा मॉलिक्युल्स जो आहे एखाद्या सबस्टन्सेसचा तो तुम्हाला या पद्धतीने याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट जे आहेत त्या लक्षात ठेवायचे आहे की मॉलिक्युल जो आहे इट इज गिवन क्वांटिटी ऑफ सबस्टन्सचा तो नेहमी मॉलिक्युलर मासवरनं फाइंड आउट करतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे असतील इक्वल मासेस जरी घेतले डिफरंट मॉलिक्युल्सचे बरोबर इक्वल मासेस जरी घेतले तरी ते सबस्टन्सेस काय असतात डिफरंट सबस्टन्सेसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे वेगवेगळेच असतात. ओके त्यानंतर 1 मोल क्वांटिटी जी आहे डिफरंट सबस्टन्सेसची डिफरंट मासेस असेल तर दॅट इज ऑलवेज मेजर्ड इन द ग्रॅम्स. नेहमी 1 मोल क्वांटिटी जी आहे ती नेहमी ग्रॅम मध्येच मेजर केली जाते. सो दिस थिंग्स वी हॅव टू ऑलवेज रिमेंबर. नेक्स्ट टॉपिक इज व्हॅलेन्सी. So we have to first some can you recall question that determine the valencies of H, Cl, O and Na from the molecular formula of H2, HCl, H2O and NaCl. So we have to find out the valencies of H, O, Na and Cl from the molecular formula that is H2O, NaCl, HCl and the NaCl, H2O, NaCl and the H2 and the HCl. ओके यावरून आपल्याला काय करायचं यांची जी व्हॅलेन्सी आहे ती फाइंड आउट करायची. सो वी नो दॅट H जो आहे हा Hचा H2 मॉलिक्यूल दिलेला आहे तर याची जी व्हॅलेन्सी आहे ती एकच इलेक्ट्रॉन असतो. सो व्हॅलेन्सी त्याची किती असते 1 असते. O जो आहे आता H2 ची 1 आहे बरोबर आहे. सो H2 जो आहे तो O आता इथे H2 चे 2 मॉलिक्यूल एक मॉलिक्यूल जो असेल मॉलिक्यूल जेव्हा फॉर्म होत असतो बरोबर तर त्यामध्ये असलेले एलिमेंट जे असतात ते व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होऊन येतात बरोबर आहे. म्हणजे व्हॅलेन्सी एक व्हॅलेन्सी असलेलेच एकमेकांशी कंबाईन होतात. जर व्हॅलेन्सी सेम नसेल तर ती सेम करण्यासाठी त्या एलिमेंटचे नंबर ऑफ जे एलिमेंट्स असतात ते वाढवावे लागतात. म्हणजे इथे जर ऑक्सिजन एकच आहे सिंगल तर याची व्हॅलेन्सी 1 आहे पण याचे 2 घेतले म्हणजे त्याचा अर्थ O ची व्हॅलेन्सी किती असेल 2 असेल. म्हणून हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स किती लागले तिथे हायड्रोजन 2 लागले बरोबर. सो दॅट इज वाय ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असेल इथे 2 असेल. नंतर आपण बघितलं Na आहे सोडियम आणि Cl तर HCl आता आपण HCl ची काढूया मग आपल्याला NaCl ची भेटेल कारण अजून आपल्याला माहित नाही की व्हॉट इज व्हॅलेन्सी. मग H जो आहे HCl मध्ये तर H ची व्हॅलेन्सी 1 आहे 1 आहे म्हणजे क्लोरीनची पण किती असेल 1 कारण व्हॅलेन्सी सेम असेल तरच तिथे मॉलिक्यूल फॉर्म होतो बरोबर. म्हणून H ची जर 1 आहे तर Cl ची पण किती असेल 1. आता Cl 1 आहे म्हणजे सोडियम पण किती असेल 1. सो सोडियमची व्हॅलेन्सी किती आली इथे 1 आली. यावरून आपण इथे ह्या व्हॅलेन्सीज फाइंड आउट केले. देन वी हॅव अ क्वेश्चन दॅट which type of chemical bond is there in the NaCl and MgCl2. NaCl मध्ये आणि MgCl2 मध्ये कोणत्या टाइपची बॉन्ड आहे. सो इन दॅट मॉलिक्यूल देयर इज अ आयनिक बॉन्ड बिकॉज दिस मॉलिक्यूल इज अ फॉर्म ड्यू टू द आयन्स. आयन्समुळे फॉर्म होते आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो आयनिक बॉन्ड असं म्हणतो. सो दिस इज द व्हॅलेन्सी ऑफ द सबस्टन्स. सो व्हॅलेन्सी म्हणजे काय ते बघूया. व्हॅलेन्सी म्हणजे काय असतं इट इज अ कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इट्स अ व्हॅलेन्सी. म्हणजे कंबाईन होण्यासाठी दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होण्यासाठी मला किंवा त्या एलिमेंटला जी कॅपॅसिटी लागते कॉम्बिनेशनसाठी मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी जेव्हा एलिमेंटची त्याची जी कंबाईन होण्यासाठी जी कॅपॅसिटी आहे तरच तो कंबाईन होऊ शकतो. दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड ॲज अ व्हॅलेन्सी. त्यालाच आपण व्हॅलेन्सी असं म्हणतो. किंवा the number of chemical bonds formed by one atom of the element so that with the other atom म्हणजे एलिमेंटचा एक ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर किती नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म करतो त्यावरून सुद्धा आपण त्याची काय करू शकतो त्याला व्हॅलेन्सी असं म्हटलं जातं. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल हियर. सो we can learn this valency concept. So NaCl is the molecule that is formed by the ionic bond. हा NaCl जो आहे हा आयनिक बॉन्डने फॉर्म होतो. तर यामध्ये सोडियम जो आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे इट इज 281. ॲटॉमिक नंबर त्याचा 11 असतो. सो 281 ही त्याची काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. नंतर क्लोरीन जो आहे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287 बिकॉज 17 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि 287 ही त्याचं काय आहे ही त्याचं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे.
मग आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण लक्षात घेऊया की मला Na ला जो आहे Na ह्या Na ला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, एक इलेक्ट्रॉन देतो. सो 1 इलेक्ट्रॉन त्याने दिल्यामुळे काय झालंय, एक इलेक्ट्रॉन त्याने दिला आणि दिल्यामुळे तो काय बनला, Na+ बनला. म्हणजे त्याचं काय झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं. सोडियम जो होता तो साधा सोडियम जो काय म्हणतो आपण त्याला सोडियम ॲटम होता, बरोबर आहे. हा ॲटम होता सोडियमचा, तो सोडियमचा ॲटम जो काय बनला, आयन मध्ये बनला, आयन मध्ये कन्वर्ट झाला, बरोबर. कारण त्याचं इथे काय झालं, ऑक्टेट काय झालं, इथे कंप्लीट झालं. सो 2 8 हे झालं कारण त्याने एक इलेक्ट्रॉन काय केला, दिला, बरोबर आहे. आणि म्हणून सोडियम जो आहे हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन गिव्ह करतो, देतो, बरोबर. आणि दिल्यामुळे तो काय बनला, पॉझिटिव्ह आयन बनला. आणि पॉझिटिव्ह आयनलाच काय म्हणतो आपण, कॅटायन असं म्हणतो. सो सोडियमचा इथे कॅटायन फॉर्म झाला. सिमिलर प्रोसेस इथे होते. Cl जो आहे क्लोरीन याचा ॲटॉमिक नंबर 287 आहे. ॲटॉमिक नंबर त्याचा 17 आहे म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 287. आता याने एक इलेक्ट्रॉन काय केलं, समजा याने जेव्हा हा 7 इलेक्ट्रॉन तर नाही देऊ शकत, बरोबर आहे. तसं इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन होता तो त्याने दिला. पण हा जो क्लोरीन आहे तो त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स आहेत 7. मग तो 7 इलेक्ट्रॉन नाही देऊ शकत, पण त्यापेक्षा तो एक इलेक्ट्रॉन इझिली घेऊ शकतो. ओके. सो त्याने जर एक इलेक्ट्रॉन जर घेतला, बरोबर, तर त्याने जर एक इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याचा चार्ज होणार निगेटिव्ह. म्हणजे तो ॲटमचा काय बनला, आयन. म्हणजे जेव्हा अगोदर आपण क्लोरीन घेतलं तो ॲटम होता, पण जेव्हा त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला तर तो पॉझिटिव्ह आयन बनतोय, सॉरी निगेटिव्ह आयन बनतो, कारण त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला. आणि निगेटिव्ह आयन म्हणजेच काय असतो, ॲनायन असतो. सो ॲनायन झाल्यामुळे त्याचं जे ऑक्टेट आहे ते कंप्लीट झालं. एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये तो इलेक्ट्रॉन जाणार, म्हणजे 288 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आणि कंप्लीट झाल्यामुळे तो काय बनला, आयन बनला. त्याला आपण काय म्हणतो, ॲनायन म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की कोणताही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असतात त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि त्यामुळे काय होतं, हे आयन्स, कॅटायन्स आणि ॲनायन्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्या अट्रॅक्शन मधनं NaCl हा एक मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. म्हणजेच काय, यावरून आपल्याला काय काय लक्षात येतंय, तर कॅटायन आणि ॲनायन आहेत हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होऊन त्यापासून काय मिळालं आपल्याला, NaCl जो आहे तो मिळाला किंवा NaCl फॉर्म झाला. मग अशा प्रकारे काय होतंय की सोडियम जो आहे हा ॲटम जेव्हा आपण त्याची जी कॅपॅसिटी आहे, इट इज ऑलवेज गिवन बाय सोडियम ऑलवेज गिव्ह अ 1 इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन ऑलवेज टेक अ 1 इलेक्ट्रॉन. आणि म्हणून एक इलेक्ट्रॉन त्याने सोडियमने दिला आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला आणि त्यांच्या घेण्या देण्यातून काय झालं, इथे सोडियम फॉर्म झाला, बरोबर. सोडियम क्लोराईड फॉर्म झाला, म्हणजे NaCl फॉर्म झाला. मग कंपाऊंड इथे जो मॉलिक्यूल इथे फॉर्म झाला, हा मॉलिक्यूल फॉर्म होताना इथे आयन्स फॉर्म झाले. म्हणून यांच्यामध्ये असलेली जी बॉन्ड आहे ती कोणती असते, आयनिक बॉन्ड असते. आणि यावरूनच आपण काय म्हणू शकतो की जे इलेक्ट्रॉन त्याची देण्याची किंवा घेण्याची मॉलिक्यूलची जी कॅपॅसिटी आहे एखाद्या ॲटमची, तर ती घेण्याची देण्याची कॅपॅसिटी म्हणजेच त्याची काय असते, व्हॅलन्सी असते. त्याचवरून आपण ही डेफिनेशन इथे बघू शकतो, दॅट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट एन ॲटम ऑफ एन एलिमेंट गिव्स अवे ऑर टेक्स अप while forming the ionic bond. जेव्हा आयनिक बॉन्ड एखाद्या फॉर्म करायचे असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल त्या ॲटमने किती नंबर ऑफ इलेमेंट जे आहे त्याने किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गिव्ह केले किंवा किती इलेक्ट्रॉन टेक्स अप असेल, दॅट while forming the ionic bond it is called as a valency of that element. म्हणजे इलेमेंट जो आहे यांच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन तो देतो किंवा इलेक्ट्रॉन घेतो, तर तो किती इलेक्ट्रॉन देतो घेतो यावरनं आयनिक बॉन्ड फॉर्म होताना त्या इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची त्याची जी प्रॉपर्टी आहे किती देतो हे म्हणजेच त्याचं काय असतो, व्हॅलन्सी असते. ओके. सो दिस इज कॉल्ड एज अ व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सीची या दोन्ही डेफिनेशन आहे ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पण इथे तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे कॅटायन म्हणजे काय, ॲनायन म्हणजे काय. ओके. सो पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल, पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कॅटायन म्हटलं जातं. आणि निगेटिव्हली चार्ज आयन असेल तर त्याला ॲनायन म्हटलं जातं. देन you have to always remember that the number of electrons that gives or the takes, number of electrons जेवढे दिले जातात किंवा घेतले जातात ते नेहमी एक होल नंबर असतो. आणि म्हणून व्हॅलन्सी ही नेहमी काय राहते, होल नंबरच असते. सो व्हॅलन्सी इज ऑलवेज अ होल नंबर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज अबाउट द व्हॅलन्सी.